नाशिकमध्ये आज होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे। आपण सध्या नाशिकच्या भाजप कार्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना आहेत। खरं तर ज्या लोकांच्या विरोधात तुम्ही इतक्या वर्ष संघर्ष केला प्रभागामध्ये, आपल्या भागामध्ये, त्यांच्याच पक्षप्रवेशासाठी आज तुम्हाला पक्षाकडून बोलवण्यात आलं। का नाराजी आणि कशी भावना आहे आज? निश्चितच भावना आमच्या अतिशय तीव्र आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भारतीय जनता पार्टीचा आणि हिंदुत्वाचा झेंडा घेऊन प्रभाग क्रमांक 13 मध्ये उभा आहोत आणि आज अशी परिस्थिती, आम्ही केलेलं काम, आमदार देवेनीताई फरांदे यांनी आम्हाला कार्यकर्त्यांना दिलेलं बळ, आज आम्ही संपूर्ण चांगलं वातावरण असताना एक आयत्या पीठावर रेगोट्या मारण्यासाठी हे इथे आलेले आहेत। हे फक्त त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी आलेले। त्यांनी कुठलंही विकासात्मक काम केलेलं नाही, ते कुठलंही काम दाखवू शकत नाही की हे मी केलं। आम्ही संपूर्ण तालमी, आमच्या जुन्या नाशिकचं वैभव असलेल्या जुन्या नाशिकच्या तालमी संपूर्ण संपन्न केल्या, सर्व मंदिरं संपन्न केली, अभ्यासिका, आमचे गाडगे बाबा धर्मशाळा, विकासात्मक कामं आम्ही संपूर्ण केलेल्या असताना आज हे कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये या दृष्टीने आमदार देवेनीताई फरांदे यांनी देखील या प्रवेशाला विरोध केलेला आहे। आणि मला असं वाटतंय की आमचं नेतृत्व आदरणीय गिरीश भाऊ महाजन ते आमच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करतील। देवेनी फरांदे यांच्यावर महापालिकेच्या निवडणुकांची प्रभारी म्हणून जबाबदारी असताना त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आला आहे। हा काही अंशी झाला आहे। कदाचित नेतृत्वाला पूर्ण ग्राउंड रिॲलिटीची कोणीतरी चुकीची माहिती दिली असू शकेल, पण आत्ता आमदार देवेनीताई फरांदे आणि काही निष्ठावंत कार्यकर्ते संपूर्ण गिरीश भाऊंना या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिलेली आहे। त्यांनी मला सांगितलं आहे की कुठलाही अन्याय कार्यकर्त्यावर होणार नाही, तुम्ही कामाला लागा, तयारी करा, तुमच्यावर अन्याय होणार नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज जर हे प्रवेश झाले, पुढच्या काही वेळात या ठिकाणी प्रवेश आहेत, तर तुमची भूमिका काय असणार? या संदर्भातली भूमिका आमच्या आमदार देवेनीताई फरांदे त्या ठरवतील, ते आम्हाला सांगतील, ते आम्हाला निश्चितच मान्य असेल। आम्ही पक्षशिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत, ते आम्ही लवकरच त्या दृष्टीने आमदार देवेनीताई फरांदे यांच्याशी चर्चा करून कळवू तुम्हाला। गणेश मोरे अनेक वर्षांपासून ज्या भागात काम करतायत, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, त्याच ठिकाणी आज या ठिकाणी हा प्रवेश सोहळा होतोय आणि त्याच्यामुळे आमदार देवेनी फरांदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या प्रवेश सोहळ्याला विरोध केलेला आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा होऊ नये असा एक दावा जो आहे, अशी एक मागणी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।